अगं आजी, हे तू काय बनवलंयस? हा आपण वर्षभरासाठी मसाला बनवला बाळा, जेवणासाठी. तर गाईस, तुम्हाला पण बघायचं आपण हा काळा मसाला कसा बनवला, तर चला. नमस्कार, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत 1 किलो मिरचीचा मसाला. त्यासाठी आपण साहित्य काय काय घेतले ते बघूया. तर मी इथे 750 ग्रॅम लवंगी मिरच्या आणल्या होत्या. त्याची देठ काढून त्या कमी होतात, त्याच्यामुळे मी 750 ग्रॅम आणल्या होत्या. 200 ग्रॅम बेडगी मिरची घेतली होती, 100 ग्रॅम काश्मीरी मिरची घेतली होती आणि 200 ग्रॅम ही शंकेश्वरी मिरची घेतली होती. त्या सुकवून देठ काढून कमी भरतात, त्या 1 किलो होतात. परत 4 प्रकारच्या मिरच्या आपण मसाल्यासाठी घेतल्यात. हे स्वच्छ निवडून उन्हामध्ये वाळवून घेतले. हे 20 ग्रॅम आपण तमालपत्र घेतले. 10 ग्रॅम आपण नाकेसर घेतले. 100 ग्रॅम जिरं घेतले. 10 ग्रॅम आपण त्रिफळा घेतले. 1 जायफळ घेतले आणि 3 हिंगाचे खडे घेतलेत. हे वजनी 10 ग्रॅम आहेत. इथे 20 ग्रॅम आपण शहाजिरं घेतले. 50 ग्रॅम बडीशेप घेतली. 50 ग्रॅम सुंठ घेतली. 25 ग्रॅम आपण मेथी दाणा घेतलाय. 50 ग्रॅम खसखस घेतली. 20 ग्रॅम दालचिनी घेतली. 50 ग्रॅम तीळ घेतलेत. 20 ग्रॅम आपण जायपत्री घेतली. 20 ग्रॅम मसाला वेलची घेतली. 50 ग्रॅम काळी मिरी घेतली. 50 ग्रॅम आपण इथे राई घेतली, मोहरी. 50 ग्रॅम हळकुंड घेतलीत अख्खी. 20 ग्रॅम आपण चक्रफूल घेतले. 10 ग्रॅम आपण हिरवी वेलची घेतली. 10 ग्रॅम दगडफूल घेतले आणि 20 ग्रॅम लवंग घेतली. 100 ग्रॅम आपण हे जाड मीठ घेतले मसाल्यात कुटण्यासाठी. तर आता आपण हे सगळे मसाले भाजून घेणार आहोत. काही भाजून घ्यायचेत, काही तळायचे. तर आता आपण एक एक करून सगळे मसाले भाजून घेणार आहोत. पहिले बिना तेलाचे मसाले भाजून घेणार आहोत. आता पहिल्यांदा आपण धने टाकून घेणार आहे आणि धने व्यवस्थित भाजून घ्यायचे. छान एकसारखे हलवत व्यवस्थित भाजून घेणार आहे. हे बघा, आता आपले छान धने भाजलेत. तडतड आवाज येतोय त्यांचा. आता आपण धने काढून घेणार आहोत. आता आपण कढईमध्ये जिरं, बडीशेप आणि शहाजिरं टाकणार आहोत. मसाले एकदम जास्त भाजायचे नाहीत, फक्त त्याचं जो ओलसरपणा आहे तो कमी झाला पाहिजे, एवढेच मसाले भाजायचे. बडीशेप, जिरं आणि शहाजिरं भाजून झाले. आता आपण कढईमध्ये लवंग, नाकेसर, त्रिफळा आणि काळी मिरी टाकून घेणार आहे. गरम करून घेणार आहोत. मसाले जास्त भाजायचे नाहीत, साधारण गरम करायचे असतात, फक्त ओलसरपणा त्याच्यातला जावा म्हणून. तर आता आपण हे भाजून घेणार आहोत. आता हे आपलं भाजून झाले, आपण काढून घेणार आहोत. आता आपण जायपत्री आणि दगडफूल भाजून घेणार आहोत. मी मसाला कसा भाजायचा आणि किती घ्यायचा ते व्यवस्थित प्रमाण सांगितले, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असा माझ्याप्रमाणे तुम्ही मसाला बनवून बघा, अतिशय छान मसाला होतो. तर आपले जायपत्री आणि दगडफूल भाजून झाले. आता आपण हिरवी वेलची आणि दालचिनी हे दोन्ही भाजून घेणार आहोत. पण घरी व्यवस्थित भाजून मसाला केलेला कधी छान चवीला पण छान लागतो आणि टिकतो पण. वर्ष काय 2 वर्ष मसाला हा छान टिकतो आणि चव पण एकदम छान येते. तर अशा प्रकारे मसाला तुम्ही नक्की बनवून बघा. आपली वेलची आणि दालचिनी गरम झाली. आता आपण ती काढून घेणार आहे. तमालपत्र टाकून भाजून घेणार आहे. तमालपत्राचे असे मी तुकडे करून घेतलेत, म्हणजे मग ते जरा भाजलं जातं व्यवस्थित. आता तमालपत्र आपण काढून घेणार आहे. आता आपण त्यामध्ये मोहरी, तीळ आणि खसखस भाजून घेणार आहे. आता हे चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता आपण मोहरी, खसखस आणि तीळ टाकले होते, तेही छान भाजून झाले. आपण काढून घेणार आहे.
मेथी दाणा भाजून घेणार आहे. आपली छान लालसर भाजून झाली. आता आपण ती काढून घेणार आहोत. जे मसाल्यासाठी मीठ नेणार आहोत कुटण्यासाठी ते आपण भाजून घेणार आहे. म्हणजे मग मिठाला पाणी सुटत नाही. ते असं कढईत गरम करून घेतलं ना की मिठाला पाणी सुटत नाही आणि आपला मसालाही खराब होत नाही. त्यासाठी हे मीठ असं छान गरम करून घ्यायचं आहे. वेगळं ठेवणार आहोत. आता आपण कढईमध्ये तेल टाकून आता राहिलेले मसाले आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. हे जायफळ आपण छान जरा फोडून घेतले. आता आपण ते तेलात तळून घेणार आहे. त्याच्याबरोबर आपण हिंग पण टाकणार आहे. आपण जास्त तळणार नाही आहे, पण काढून घेणार आहोत लगेच. हिंग आपल्याला छान फुलवून घ्यायचा तेलामध्ये. चांगला तळायचा आहे तो हिंग. हिंग छान लालसर झाला आहे आणि फुलला आहे पण. आपण तो आता काढून घेणार आहे. फुल टाकून घेणार आहे. हे बघा आपलं. आता आपण मसाला वेलची टाकणार आहे. हे पण लगेच काढून घ्यायचे, जास्त नाही. ती लगेच फुलली जाते. पटकन काढून घ्यायचे. हळकुंड टाकणार आहोत. हळकुंड टाकताना जपून भाजायचे, कारण ती फुलली जातात आणि मग उडतात. त्याच्यामुळे सावकाश भाजायची ती हळकुंड. हळकुंड आपली बारीक गॅसवर छान तळून झाली आहेत. चांगली तळायची आहेत म्हणजे ती आतमध्येपर्यंत तळली जातात. तर आता आपण ही हळकुंड काढून घेणार आहोत तेलातून. सुंठ टाकणार आहोत तेलात तळण्यासाठी. सुंठ छान फुलेपर्यंत तळायची. चांगली फुलते ती सुंठ. तर छान तळून घ्यायची सुंठ. अंगावर उडायची भीती असते, त्यामुळे जपून करायचं हे काम. हळद आणि सुंठ तळायला वेळ लागतो, तर त्यासाठी ती व्यवस्थित तळून घ्यायची सुंठ पण तेलामध्ये. छान फुलते ती सुंठ. आता मी तुम्हाला नंतर दाखवते. तर सुंठ छान आपली फुलली आहे. छान आतमध्येपर्यंत तळली जाते मग ती. तर अशा प्रकारे सुंठ तळून घ्यायची. हे बघा मस्त तळली गेली आहे सुंठ. आता आपले धने आणि मसाले सगळे भाजून जे तळायचे होते ते तळून झालेत. आता आपण मिरची भाजून घेणार आहोत. जे उरलेलं तेल आहे त्याच्यातच आपल्याला मिरची भाजायची. आता आपली कढई छान गरम झाली. आता आपण ते तेल थोडंसं यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मिरच्या टाकून व्यवस्थित आपण भाजून घेणार आहे. अशा थोड्या मिरच्या टाकून व्यवस्थित भाजून घ्यायच्या, म्हणजे मिरच्या व्यवस्थित भाजल्या जातात. हे बघा अशा करत मिरच्या छान भाजून घ्यायच्यात. असा मिरच्या भाजून केलेला मसाला अतिशय चवदार होतो. तर हे बघा आपल्या मिरच्या भाजून झाल्यात. आता आपण त्या काढून घेणार आहोत. गॅस एकदम बारीक आहे, गॅस वाढवलेला नाही आहे. फक्त कढई छान गरम झाली आहे, तिच्यातच आपण मिरच्या गरम करून घेतल्या व्यवस्थित. आता आपण मिरच्या काढून घेणार आहोत आणि सगळ्या मिरच्या आपण अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत. मिरच्या आपल्या सगळ्या भाजून झाल्यात. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित थंड करून नंतर डंकावरून कुटून आणायचं आहे. आता आपल्या मिरच्या, भाजलेले धने आणि गरम मसाला आणि मीठ हे सगळं भाजलं होतं, ते आता थंड झालं आपलं सामान. आता आपण हे डंकात जाऊन कुटून आणणार आहोत मसाला. हे बघा आपण हा मसाला आणला, डंकावरून कुटून आणला आहे. तर हा मसाला छान लाल झाला आहे. तो व्हिडिओमध्ये जरा फिक्का दिसतो आहे, पण लाल कलर छान आला आहे त्याला. आणि तुम्हाला याच्यापेक्षा जास्त जर लाल कलर हवा असेल तर तुम्ही लवंगी मिरची कमी करून बेडगी मिरची वाढवू शकता. पण बेडगी मिरची वाढवली ना की मसाला तिखटाला कमी होतो. आम्हाला तिखट मसाला लागतो म्हणून मी लवंगी मिरची जास्त घातली. तर तुम्हाला जर तिखट नको असेल तर तुम्ही बेडगी मिरची वाढवू शकता त्याच्यामध्ये. तर हे बघा छान असा वर्षभरासाठी मसाला हा तयार झाला आहे. आता आपण हा बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. हे बघा आता हा पूर्ण मसाला आपला भरून झाला आहे. आता मी यावर एक हिंगाचा खडा ठेवणार आहे आणि बरणीला झाकण लावणार आहे.
हिंगाचा खडा ठेवला ना मसाल्यावर की ह्या वासाने मसाल्याला कीड लागत नाही, जाळी लागत नाही आणि मसाला छान राहतो. तर हे बघा असा स्वच्छ भरणीत आता हा मसाला मी भरून घेतला आहे. आता मी या भरणीचं झाकण व्यवस्थित लावून घेणार आहे. हे बघा असं लावून घेतले मी झाकण. आता याला वरून मी एक कपडा बांधणार आहे. असा आता मी हा रुमाल व्यवस्थित बांधून घेणार आहे. हे बघा असा मसाला व्यवस्थित बांधून ठेवलं ना की किडा मुंगी काही जात पण नाही, हवा जात नाही आणि आपला मसाला वर्ष 2 वर्ष चांगला राहतो. तर हा साठवणीचा मसाला वर्षभरासाठी कसा बनवायचा त्याची मी सविस्तर कृती तुम्हाला सांगितली या व्हिडिओ. तर जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब पण करा. थँक्यू.